सर्वांना माझा नमस्कार. झेड-पी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत अष्टप्रधान मंडळावर आधारित TETसाठी विचारले जाणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. आपण नेहमी पाहतो की TETमध्ये बऱ्याच वेळा या अष्टप्रधान मंडळावर आधारित प्रश्न विचारले गेले आहेत आणि पुढे सुद्धा या भागावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण याचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग सर्वप्रथम या ठिकाणी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. यामध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान किंवा पेशवे या पदाचे मुख्य कर्तव्य काय होते? पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की अष्टप्रधान मंडळामध्ये जे महत्त्वाचं पद होतं पंतप्रधान किंवा त्यालाच आपण पेशवे पद असं म्हणतो, त्याचं नेमकं कार्य काय होतं किंवा मुख्य कर्तव्य काय होतं? या ठिकाणी पहा, धार्मिक विधी करणे, परराज्याशी संबंध ठेवणे, राज्यकारभार चालवणे की सैन्याचे नेतृत्व करणे. तर पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो याचं बरोबर उत्तर आहे क, राज्यकारभार चालवणे. तर पेशवे या पदाचं मुख्य कार्य काय होतं? राज्यकारभार चालवणे. स्वराज्याचा कारभार पाहणे आणि जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावणे ही पंतप्रधानांची म्हणजेच पेशवे पदाची प्रमुख जबाबदारी होती. यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2. अमात्य या पदावर असलेल्या मंत्र्याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात असे? पहा, या ठिकाणी अमात्य या पदावर असलेल्या मंत्र्याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जायचं? त्याचं उत्तर आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण मुजुमदार, म्हणजेच ब, या ठिकाणी मजुमदार किंवा मुजुमदार असं त्याचं नाव होतं. तर अमात्य म्हणजेच मजुमदार हे राज्याचे अर्थमंत्री होते आणि स्वराज्यातील जमा खर्च तपासणे हे त्यांचे मुख्य काम होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी परराज्याशी संबंध ठेवण्याचे व त्याच्याशी पत्रव्यवहार करण्याचे काम कोणत्या मंत्र्याचे होते? म्हणजे परराज्यासोबत संबंध ठेवणे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे हे कोणत्या मंत्र्याचं काम होतं? तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे काम होतं सुमंत या मंत्र्याचं. या ठिकाणी पाहू शकतो आपण ड हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. जो पत्रव्यवहार आणि परराज्याशी संबंध ठेवायचा त्याला सुमंत असं म्हणून ओळखलं जायचं. या ठिकाणी पहा, सुमंत म्हणजेच डबीर हे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते आणि परकीय वकिलांचा आदर सत्कार करणे व त्यांच्याशी संवाद साधणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. सैन्याची व्यवस्था पाहणे आणि लष्करी मोहिमांचे नेतृत्व करणे ही जबाबदारी कोणाची होती? पहा, सैन्य व्यवस्था आणि लष्करी मोहिमांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी पाहू शकतो आपण या ठिकाणी. या ठिकाणी पर्याय क्रमांक अ हा बरोबर आहे. सरनौबत, त्यालाच आपण सेनापती असे म्हणतो. पहा, या ठिकाणी सरनौबत किंवा सेनापती. तर पहा, सेनापती किंवा सरनौबत हे सैन्याचे प्रमुख होते आणि स्वराज्याचे रक्षण करणे व सैन्याची भरती करणे ही त्यांची कामे होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, सरकारी आज्ञापत्रे तयार करणे आणि राज्याच्या पत्रव्यवहारावर नजर ठेवण्याचे काम कोण पाहत असे? या ठिकाणी थोडीशी टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे, समजून घ्या. सरकारी आज्ञापत्रे तयार करणे आणि राज्याच्या पत्रव्यवहारावर नजर ठेवण्याचे काम कोण करत असे? तर त्याचं नाव आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण सचिव, म्हणजेच त्याला सुरनीस या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. म्हणजेच राज्याच्या पत्रव्यवहारावर नजर ठेवण्याचं काम सचिवाचं असायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाहू शकता आपण, महाराजांच्या खाजगी सुरक्षिततेवर व भोजन व्यवस्थेवर लक्ष ठेवणारा मंत्री कोणता? तर पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की तो मंत्री होता मंत्री, त्याचं नावच मंत्री किंवा त्यालाच वाकनीस असं म्हणतात. पहा, या ठिकाणी वाकनीस किंवा मंत्री हे गृहमंत्री होते आणि महाराजांची रोजनिशी ठेवणे व वैयक्तिक व्यवस्थेकडे लक्ष देणे हे त्यांचे काम होते. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील कोणत्या 2 मंत्र्यांना प्रत्यक्ष युद्धावर जावे लागत नसे? पहा, म्हणजे अष्टप्रधान मंडळात असे 2 मंत्री होते की त्यांना प्रत्यक्षात कधीही प्रत्यक्ष युद्धावर जावे लागत नसे. तर ते असे मंत्री होते. या ठिकाणी ब हा उत्तर बरोबर आहे. न्यायाधीश व पंडितराव या 2 मंत्र्यांना प्रत्यक्ष युद्धावर जाण्याची गरज नव्हती. पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी अष्टप्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कशाच्या रूपामध्ये दिला होता? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यांच्या कामाचा मोबदला हा रोख पगार देऊन केला जात असे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पहिले मुख्य प्रधान म्हणजेच पेशवे म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की ते आहेत या ठिकाणी क, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे त्यांचं नाव आहे की राज्याभिषेकावेळी त्यांची
स्वराज्याचे पहिले आणि अत्यंत विश्वासू असे पेशवे म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रशासकीय नीती आणि अष्टप्रधान मंडळाच्या कार्यावर प्रकाश टाकणारा आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? पहा, अष्टप्रधान मंडळातीलच एक सदस्य आहे की त्यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला होता. ते आहेत, या ठिकाणी आपण पाहू शकतो ब क्रमांकाचं उत्तर रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्र नावाचा हा ग्रंथ लिहिला होता. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, धार्मिक व्यवहारांचा सल्ला देणे आणि विद्वानांचा सन्मान करणे हे कोणाचे काम होते? पहा, या ठिकाणी धार्मिक व्यवहार त्यांचा सल्ला देणे आणि विद्वानांचा सन्मान करणे हे काम होतं कोणाचं? या ठिकाणी आपण पाहू शकतो पंडितराव यांचं. पहा, या ठिकाणी आपण पंडितराव या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे या ठिकाणी बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे अत्यंत चपळ असे प्रमुख होते. त्यानंतर पुढं पहा, सुरनीस हे कोणत्या पदाचे पर्यायी नाव आहे? पहा, सुरनीस हे कोणत्या पदाचे पर्यायी नाव आहे? म्हणजे सुरनीस याला आपण वेगळ्या नावानं अधिक ओळखलं जायचं, ते होत म्हणजे सचिव. सचिव म्हणजेच सुरनीस, म्हणजेच अष्टप्रधान मंडळातील सचिव या पदालाच सुरनीस असेही म्हटले जाईल, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रतापराव गुजर यांच्या मृत्यूनंतर कोणाला स्वराज्याचे सेनापती म्हणून नेमले गेले? पहा, प्रतापराव गुजर यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्याचा सेनापती म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्याय बरोबर आहे हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते यांना राज्याभिषेकाच्या वेळी सेनापतीमधून त्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न, वाकनीस या शब्दाचा अर्थ काय आहे? पहा, वाकनीस या शब्दाचा अर्थ काय होतो? तर त्याचं उत्तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ब रोजनिशी ठेवणारा, म्हणजेच वृत्तांत लेखक, यालाच वाकनीस असं या ठिकाणी म्हटलं जायचं. वाकनीस म्हणजे दैनंदिन घडामोडीची नोंद ठेवणारा अधिकारी असं त्याला म्हटलं जायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, न्यायदानाचे काम करण्यासाठी कोणत्या अष्टप्रधानाची नियुक्ती केली गेली होती? म्हणजेच कोणाची नियुक्ती केली गेली होती न्यायाधीश म्हणून? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो न्यायाधीश म्हणून पर्याय बरोबर आहे निराजीरावजी. निराजीरावजी हे या ठिकाणी न्यायदानाचे काम करत असत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळातील मंत्र्याची पदे वंशपरंपरागत न ठेवण्यामागचा महाराजांचा उद्देश काय होता? का या ठिकाणी म्हणजे अष्टप्रधान मंडळामध्ये वंशपरंपरेने कधीही पद दिल्या जायचं नाही. त्याचा उद्देश काय होता की या ठिकाणी पहा, कार्यक्षमता व गुणवत्ता टिकवून ठेवणे. पहा, या ठिकाणी त्याचं कारण काय होतं? कार्यक्षमता व गुणवत्ता टिकवून ठेवणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कोण परराष्ट्रमंत्री म्हणजेच सुमंत होते? सुमंत यांनाच परराष्ट्रमंत्री असं म्हणायचं. तर या ठिकाणी त्याचं उत्तर बरोबर उत्तर आहे ब रामचंद्र त्र्यंबक डबीर असं त्यांचं नाव आहे, की जे राज्याभिषेकाच्या वेळी सुमंत म्हणून कार्य पाहत होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानांना म्हणजेच मुख्य पेशवेपद जे होतं त्यांना वार्षिक किती होन पगार मिळत असे? पहा, हे जे पद होतं यांना सर्वात जास्त पगार मिळायचा आणि तो होता 15,000 होन. पहा, या ठिकाणी 15,000 होन हे सर्वात जास्त वेतन या ठिकाणी या पेशवेपदाला या ठिकाणी दिला जायचा, म्हणजेच त्यांनाच पंतप्रधान असं सुद्धा म्हटलं जायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळाची संकल्पना कशावर आधारित होती? तर पहा, या ठिकाणी अष्टप्रधान मंडळाची जी संकल्पना होती ती विकेंद्रित प्रशासनावर या ठिकाणी आधारित होती. क हा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच विकेंद्रित म्हणजे कामाचे योग्य वाटप करून जबाबदारी विभागणे, यालाच विकेंद्रित प्रशासन असे म्हणतात. आणि हेच विकेंद्रित प्रशासनाची जी संकल्पना होती ती अष्टप्रधान मंडळामध्ये आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण अष्टप्रधान मंडळावर आधारित असे 20 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.